भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असली तरीही जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. अशा परिस्थितीत अनेक गुंतवणूकदार SIP सुरू ठेवायची की बंद करायची या संभ्रमात आहेत. मात्र अनुभवी गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांच्या मते मंदीच्या काळात SIP बंद करण्याऐवजी वाढवणे हा अधिक चांगला पर्याय ठरतो. तर असे वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते सध्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात की SIP बंद झाली आहे किंवा SIP बंद जास्त अकाउंट्स होत आहे. आता SIP ठेवणे हे रिस्की आहे, कारण का बरेच दिवस झाले आपण पाहतोय की मार्केट जे आहे ते डाऊन होत आहे किंवा मार्केटमध्ये जी आहे ती स्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळत नाही. तर आपण असे काही पॉईंट पाहू की ज्या पॉईंटनुसार तुम्हाला समजेल की सध्या SIP बंद करण्याऐवजी ते वाढवणे हे किती महत्त्वाचे आणि किती जे आहे ते गरजेचं आहे. मंदीतील गुंतवणूक आणि रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग बाजारात घसरत असताना आपण कमी किमतीत अधिक युनिट्स खरेदी करू शकतो. जेव्हा बाजार पुन्हा तेजीत येतो तेव्हा या युनिट्सचा मूल्यवृद्धीमुळे मोठा फायदा होतो. म्हणजे जे काय आहे ते याच्या युनिट्सचे जे आहे किमती वाढल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा आपल्याला जो आहे त्याचा फायदा मिळतो आणि यालाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात, जे दीर्घकालीन संपत्ती वाढवण्यास मदत करते. म्हणजे लॉंग टर्म बेनिफिटसाठी त्याचा उपयोग होतो. बाजारातील चढउतार आणि संयमाची गरज गुंतवणुकीच्या प्रवासात फिअर अँड ग्रीड म्हणजेच भीती व लोभ या दोन भावनांचा प्रभाव असतो. तिच्या काळात SIP बंद करणे म्हणजे स्वस्तात उपलब्ध असलेल्या संधीला मुकणे. योग्य दृष्टिकोन ठेवला तर बाजाराच्या प्रत्येक फेरीत नफा मिळवता येतो. म्हणजे बाजार जो काही खाली असू द्या किंवा वर असू द्या, पण आपण जर योग्य आपला जो ॲटिट्यूड ठेवला किंवा योग्य आपला जो दृष्टिकोन पाहण्याचा त्या बाजाराकडे असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत आपण त्याच्यातून जो आहे तो फायदा किंवा प्रॉफिट हा मिळवू शकतो. पुढचा महत्त्वाचा फायदा आहे की लॉंग टर्म दृष्टिकोनाचा फायदा याच्यामध्ये आपल्याला होतो की SIP हा किमान 7 ते 10 वर्षासाठी ठेवायचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. SIP जी आहे ती आपल्याला किमान 7 ते 10 वर्षांसाठी ठेवायला लागते किंवा आपण तेवढी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करणं हे गरजेचं आहे. आणि आत्तापर्यंत जेवढं काही बाजार मार्केट जे आहे ते गेल्या कितीतरी वर्षामध्ये 10 वर्ष असेल, 25 वर्ष असेल, यामध्ये आपण जो इतिहास पाहिला मार्केटचा, तर प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर बाजाराने नवे उच्चांक गाठले आहेत. त्यामुळे अल्पकालीन घसरण पाहून निर्णय घेण्याऐवजी भविष्यातील संधी ओळखणे हे जास्त महत्त्वाचं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांचा प्रभाव आणि संधी. सध्या विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर पैसे काढले असले तरीही भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती मजबूत आहे. गुंतवणुकीचा हा सुवर्ण संधीचा काळ असून कमी किमतीत चांगल्या कंपन्यांचे समभाग मिळवण्याची संधी आहे. म्हणजे हा जो आता जो काळ आहे, पीक म्हणतो आपण जे आहे त्याचा सध्या मार्केट जे पडते, यामध्ये तुम्हाला काय संधी आहे की कमीत कमी किमतीमध्ये म्हणजे लोएस्ट प्राईजमध्ये तुम्हाला चांगल्या कंपन्यांचे जे आहे ते शेअर्स तुम्ही याच्या माध्यमातून घेऊ शकतात की जे तुम्हाला जेव्हा मार्केट जे आहे ते वरती असतं तेव्हा तुम्ही ते घेऊ शकत नाही किंवा तुम्हाला ते घेता येत नाही. आणि या सगळ्यासाठी महत्त्वाचा जो आहे तो योग्य सल्ल्याचा आधार घेणं महत्त्वाचं आहे किंवा जे आहे ते योग्य सेबी व मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागार जे आहेत त्यांचं मार्गदर्शन अशा वेळी जे आहे ते फायद्याचं ठरतं. यामुळे काय होतं की बाजारातील अनिश्चिततेवर मात करून योग्य गुंतवणूक धोरण तुम्हाला तयार करता येईल किंवा तुमचा जो आहे तो इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला जो आहे तो तयार करता येतो. तर या सर्व व्हिडिओचा जर एक सारांश सांगायचा झाला किंवा एक निष्कर्ष जो सांगायचा झाला तर काय असेल, तर SIP बंद नव्हे तर वाढवा. बाजार गडगडत असताना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. SIP बंद करण्याऐवजी वाढवणे अधिक फायदेशीर ठरू शकते. योग्य रणनीती आणि संयम ठेवला तर मंदीमधील गुंतवणूक भविष्यात मोठ्या परताव्यात रूपांतरित होईल. स्मार्ट गुंतवणूकदार असाल तर घसरणीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. आणि तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.